मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीराने सत्याला आता कॉल केलेला असतो, तेव्हा आता ती विचारते, "काय हो, कुणाबरोबर एवढं तुम्ही तावातावाने बोलायला लागला आहात?" आता सत्या रागातच म्हणतो, "तीच ती त्या ढवळेकरची कार्टी. तिने गाडी बुक केली आहे आणि मी अजिबात तिला गाडीत घेणार नाही म्हणजे नाही." असं म्हणून सत्या त्याचा निर्णय मीराला सांगतो. तर आता रियासुद्धा हे सगळं बोलण्यालाही त्याचा आता रागच येतो. तेव्हा आता मीरा म्हणते की असं करायचं नाही, कारण ती तुमची आत्ता यावेळी कस्टमर आहे. काम हे काम असतं आणि कामासारखंच ते झालं पाहिजे. आणि आपण आता काय ठरवलंय की समोरच्याला तुमचा चेहरा अगदी शांतच दिसला पाहिजे. तेव्हा तो आता रागातच म्हणतो, "ए, तुझ्या शांतीला आग लाव, ह्या असल्या कस्टमरला मी सोडणार नाही म्हणजे नाहीच." तेव्हा मीरा म्हणते, "झालं, आता सगळ्या मेहनतीवर तुम्ही पाणी ओतणार म्हणजे? अहो, तुम्ही एक काम करा ना, याला सुद्धा एक परीक्षा समजा ना, तिला गाडीत बसू द्यात. तिला गाडीत बसून घेतल्यानंतर ती जे काही बोलेल ना, त्याकडे अजिबात लक्ष सुद्धा देऊ नका. तिला सुद्धा इतर कस्टमर प्रमाणे तुम्ही वागवा." तेव्हा आता रिया बाहेर रवीला कॉल करत असते आणि त्याला म्हणत असते की कॉल उचल रवी, प्लीज कॉल उचल. मग त्यानंतर आता सत्या मीराने सांगितल्याप्रमाणेच तिच्याबरोबर वागण्याचं ठरवतो आणि लगेच रियाला म्हणतो, "ए, गाडीत बस चल. आपण पर्सनल राग असा कस्टमरवर कधीच काढत नाही, कारण कस्टमर हा आपल्यासाठी ना देवच असतो." तेव्हा रिया म्हणते, "अरे बापरे, बरी लवकर अक्कल आली तुला. थँक्यू सो मच. माझ्याकडे सुद्धा काही ऑप्शन नाहीये ना आता, त्याच्यामुळे मला आता तुझ्याबरोबर इथे बसावंच लागणार आहे. आता मी बसतीये गाडीत, परंतु उगीच वाद घालत बसायचं नाही माझ्याबरोबर." असं म्हणून ती त्याच्यावर भडकते. त्यानंतर आता रिया लगेच गाडीत बसते. तेव्हा मीरा आता म्हणते, "शाब्बास, आता जर तुम्ही तिला गाडीत घेतलं नसतं तर आपली सर्व मेहनत वाया गेली असती." तर इकडे आता सत्या मीराचं सगळं बोलणं ऐकत असतो. त्यानंतर अचानक तो आता ब्रेक जेव्हा मारतो ना, तेव्हा आता रिया जोरातच पुढे धडकते. तेव्हा आता रागातच ती विचारते, "काय रे, ही गाडी चालवण्याची तुझी काय पद्धत आहे का? मी आपटले असते ना." असं म्हणून ती खूप चिडते. "आता जरा हळू चालव गाडी, नीट चालव." असं म्हणून ती रागातच त्याला गाडी स्टार्ट करायला सांगते. "तू काय नेहमी अशीच गाडी चालवतो का रे, वेडीवाकडी?" असं म्हणून रिया आता गाडी चालवण्यावर त्याच्या शंका घेत असते. तेव्हा आता रागातच सत्या म्हणतो, "हिच्या तर आता." मग मीरा लगेच इकडून म्हणते की ऐकू आलंय मला, आणि ती जे काही बोलती ना तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुम्ही का नाही हिला आता सोन्यासारखी संधी समजा, कारण तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याला बाबांच्या सरांना सुद्धा तोंड द्यायचंय. आज तुमचा सामना हा त्यांच्या मुलीशी आहे, त्यामुळे तोंड देण्याची ही पहिली प्रॅक्टिस समजा." त्यावेळी आता सत्या म्हणतो, "हो, ते बरोबर आहे, परंतु." मग आता मीरा म्हणते, "मला एक सांगा, तुम्ही ना आता एका गोष्टीची प्रॅक्टिसच करा. अ आ इ ई उ ऊ हे ना उलट म्हणून दाखवा." त्यावेळी सत्या आता तिला तशी प्रॅक्टिस करून बोलून दाखवत असतो आणि मग नंतर त्याला पुढे जमतच नाही. तेव्हा तो म्हणतोय, "आपल्याला हे काही जमणार नाही, समजलं." तेवढ्यातच आता रियाला रवीचा कॉल येतो. रिया म्हणते, "आता बघच माझा बॉयफ्रेंड ना कसा तुझी वाट लावतोय." त्यावेळी आता हॅलो असं म्हणून ती कुठे आहे असं विचारते. तेव्हा तो आता म्हणतो, "नेहमीच्या जागेवर. मी कधीपासून तुझी वाट पाहतोय." त्याच वेळी आता रिया विचारते, "व्हेअर आर यू?" "अरे, मी तुला किती कॉल केले." तेव्हा आता रवी विचारतो, "पण का कॉल केले तू?" मग आता रिया सांगू लागते की "अरे, तुला माहिती आहे का, हा कॅब ड्रायव्हर, अरे ऑलरेडी उशिरा आला तर आला, आणि मग नंतर मलाच सुनावत होता तो." त्याच वेळी आता रवी विचारतो, "काय बोलला काय तो तुला? या लोकांमध्ये ना अजिबात बेसिक इटिकेट्स नसतात." त्याच वेळी आता रिया म्हणते, "तुला माहिती आहे का रवी, हा मला ना दुसऱ्यांदा भेटतोय. अगोदर डॅडला भेटला होता आणि काय झालं माहिती आहे का? अरे, डॅड बरोबर नको तसा हा बोलला होता रागात, आणि मी मध्ये पडले तर मलाही बोलायला लागला. किती अनलकी आहे पाहिलं का, हा ड्रायव्हर म्हणून आज मला भेटलाय." रवी सगळं बोलणं ऐकून घेत असतो, तर दुसरीकडे मीरा सुद्धा आता बोलणं तिचं ऐकू लागते. त्याच वेळी आता रवी इकडे म्हणतो की "ऐक, त्याला ना माझ्याकडे जरा घेऊन ये, मग त्याची अशी वाट लावतो ना मी, बघ, जरा सेफली ट्रॅव्हल कर, मी वाट बघतोय तुझी, ये लवकर." असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा आता त्या दोघांचं जेव्हा बोलणं होतं ना, तेव्हा इकडे मीरा आता गप्प राहते आणि मग नंतर सत्याला सांगते, "तुम्ही तिला अजिबात उलट बोलत नाही आहात ना, म्हणून आता समजतंय मला की तुमच्या रागावर किती ताबा आहे ते." त्यावेळी सत्या म्हणतो, "हो, ते बरोबर आहे, परंतु तू सांगतेस ना म्हणूनच मी हे करतोय." त्यानंतर आता रिया ही सत्याला म्हणते की "ये, तू अगोदर फोन ठेव बरं, आणि गाडी चालवताना अजिबात कुणाला कॉल करायचा नाही, समजलं? फोन ठेव बरं अगोदर." असं म्हणून ती आता रागातच त्याला फोन ठेवायला सांगत असते.
तेव्हा मीरा म्हणते, "अहो ऐका की तिचं, ती सांगते ना तुम्हाला फोन ठेवा म्हणून, मग ठेवा की. तिला गाणं ऐकवा एखादं." मग आता सत्या स्वतःच ते गाणं म्हणू लागतो. तर आता सत्याचा हा आवाज आणि ते गाणं ऐकून आता रिया तर डोक्यालाच हात लावते. तर मीरा आता इकडून फोनमधून म्हणते, "अहो काय करताय तुम्ही?" इकडे आता रिया म्हणते, "अरे गप रे, स्टॉप स्टॉप," असं म्हणून ती त्याला थांबायला सांगते. मग आता मीरा म्हणते, "काय करताय काय तुम्ही?" तेव्हा सत्या म्हणतो, "अगं आत्ताच तर तू म्हणाली ना की मॅडमला गाणं ऐकव म्हणून." तेव्हा मीरा म्हणते, "झालं का, तुम्ही काढला का राग? उगीच तिच्या वाकड्यात जाऊ नका. अहो आता तुम्हाला सुद्धा माहीत आहे, गाणं ऐकवा म्हणजे टेप लावा असं म्हणायचं होतं, पण तुम्ही उगीच तिला त्रास देत आहात." मग आता सत्या गाणं लावतो आणि मुद्दामच आवाज मोठा करतो. तेव्हा रिया आता म्हणते, "हॅलो लिसन, आवाज एकदम बारीक कर, समजलं?" पण सत्या आता तिचं काहीच ऐकत नसतो. तो उगीच मुद्दाम तिला त्रास देण्याच्या प्रयत्नातच असतो आणि मीरा हे सगळं ऐकत असते. इकडे आता रिया रागातच म्हणत असते की, "अरे राईट घे, राईट पटकन, आणि कशी गाडी चालवतो तुला कळतं की नाही?" तेव्हा सत्या आता खूपच फास्ट गाडी चालवत असतो आणि पटकन जेव्हा राईट घेतो ना, तेव्हा आता रिया पटकनच तिथे त्या सीटवर पडते. त्यामुळे आता रिया खूपच भडकते आणि रागातच त्याला विचारते, "काय रे, कशी गाडी चालवतोस तू? तुला कळतं की नाही? अरे मला लागलं असतं, तुला काय वाटतं तू माझा बदला घेशील का? मी तुला पैसे दिले आहेत ना, तू काय माझ्यावर उपकार करत नाही?" असं म्हणून रिया भडकते. त्याच वेळी आता रिया कशीबशी इकडे स्वतःला सावरते. तर मीरा आता सत्याला फोनवर सांगते, "एक काम करा, तुम्ही गाडी जरा व्यवस्थित चालवा बरं. मी तुम्हाला आत्ताच सांगतेय ना, ते तुमचं काम आहे, तुम्ही चांगलंच केलं पाहिजे. मी फोन ठेवते आता आणि नीट लक्ष देऊन गाडी चालवा आणि ड्रायव्हिंग नीट करायची, अजिबात चिडायचं नाही." असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर सत्य आता गुपचूप गाडी चालवू लागतो. तर आता दुसरीकडे रवी हा लगेच रियाची वाट पाहू लागतो, कारण तिला येण्यासाठी खूप सारा उशीर झालेला असतो. त्यावेळी आता त्या कॅब ड्रायव्हर सोबत ती सेफ तर असेल ना, हा प्रश्न रवीच्या मनात येतो. तर आता रवीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण खूप वेळ होऊनही रिया अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेली नसते. दुसरीकडे निरूपा आता एकदम शांत अशी बसलेली असते आणि सुजित कुमारच्या बोलण्याचा विचार करत असते. पंकज आता चोर पावलांनीच तेथे येतो आणि म्हणतो की, "मम्मा काय झालं?" पण आता तिला समजत नाही की पंकज आलाय म्हणून. तेव्हा तो आता सारखाच विचारतो, "अगं मम्मा झालं काय?" तेव्हा ती आता खूप जोरात दचकते आणि ओरडते, म्हणते की, "अरे काय, मला भीती वाटली ना." तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो आणि तेथे खाली पडतो. तेव्हा निरूपा विचारते, "अरे काय, असं कोण येतं रे चोरासारखं?" मग आता पंकज म्हणतो, "काय झालंय काय तुला? मी किती हाका मारल्या तुला? अगं लक्ष तरी आहे तुझं कुठं?" असं म्हणून तो तिला विचारत असतो. त्याच वेळी आता, "तू इथे कशाला आला होता? काही काम होतं का?" असं आता लगेच निरूपा विचारू लागते. मग आता तो म्हणतो, "हो जरा कामच होतं." असं म्हणून तो जरा अडखळत बोलत असतो की, "मला थोडे पैसे हवे होते." तेव्हा आता निरूपा रागातच म्हणते, "इथे घराबाहेर पडण्याचे माझे वांदे झाले आहेत आणि तुला पैसे हवे का?" तो आता आश्चर्याने विचारतो की, "तुझे का वांदे झाले आहेत?" तेव्हा आता निरूपा म्हणते, "तो सुजित कुमार सारखा फोन करतोय, त्याला हप्ता हवाय. आता जर त्याला पैसे दिले नाही तर तो काय करेल काय माहीत." असं म्हणून निरूपा खूप टेन्शनमध्ये येते. त्यावेळी पंकज आता म्हणतो की, "मला सुद्धा अगं मम्मा पैसे हवे होते. ते मी आणि देविका आम्ही दोघे फिरायला जाणार होतो." रूपाला आता धक्काच बसतो. ती विचारते, "काय फिरायला? अरे तुम्हाला लाजा वाटायला हव्यात. मी तुझ्या आणि देविकाच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं, त्याचबरोबर तुझ्या कामासाठी सुद्धा खूप पैसे दिले आहेत. देविकाचं पार्लर टाकायचं होतं, तेव्हा सुद्धा सर्व खर्च मी केलाय आणि त्याचं लोन माझ्यावर झालंय. तर मग आता मी फेडायचं का ते लोन? तुमची जबाबदारी नाही का रे ते फेडायची? आणि तुम्हाला इथे फिरणं सुचतंय." त्यावेळी आता तो म्हणतो, "मी काय करू मम्मा, मला ही टेन्शन आहेच ना." मग आता निरूपा म्हणते, "हो आहे ना आता तुला टेन्शन, मी तुला ना बाहेर फिरायला पैसे देते, मग एक काम कर, तू हप्ता भर." तेव्हा पंकज आता आवासूनच उभा राहतो आणि विचारतो, "काय, मी आणि हप्ता भरायचा? अगं काय बोलतेस मम्मा तू?" तेव्हा आता निरूपा म्हणते, "अरे तुमच्या दोघांचीही कामं होतील ना यामुळे." तेव्हा पंकज म्हणतो, "मी कसा हप्ता भरणार, माझ्याकडे नोकरी कुठे आहे?" तेव्हा निरूपा आता खूपच चिडते आणि म्हणते, "मी तेच म्हणतेय बावळट, नोकरी कर म्हणून." तेव्हा आता तो म्हणतो, "अगं नोकरी मिळाली तर ठीक आहे, परंतु मनासारखी मला नोकरीच मिळत नाहीये, तर मी तरी काय करू तूच सांग ना." "मम्मा तू काहीतरी कर ना, मला या सर्व टेन्शनमधून काही दिवस तरी फक्त लांब जायचं आहे."
पैसे घेण्यासाठी आता पंकज म्हस्का मारत म्हणतो, "मम्मा तू तर म्हणत होती ना गं, की बाळाचा विचार करायला हवा म्हणून. मग आम्हाला जाऊ दे ना बाहेर फिरायला." त्यावेळी आता निरोपा म्हणते, "बावळट, बाळाचा विचार घरात सुद्धा येतो करता. आणि हे बघ बबड्या, मी तुला पाठीशी घालते म्हणून जास्त सारखा वागू नकोस. तुला जर जायचं असेल ना फिरायला तर तू पैसे कमव आणि मग जा. आणि जर तुला बाहेर फिरायला जाण्यासाठी पैसे असेल ना तर मला पण दे, म्हणजे मी त्यातून हप्ता भरेन." असं म्हणून आता निरूपा ही त्याच्यावर चिडते. तेव्हा पंकज आता मनातच विचार करू लागतो की बापरे, आता काय करावं ना कळतच नाही. कारण आता जर मम्मानी पैसे दिले नाही तर देविका आणि मी फिरायला तरी कसा जाणार. त्याचवेळी आता निरूपा मात्र मनात विचार करू लागते की जर देविकाने आता हप्त्याचे पैसे दिले नाही, मग हा सुजित कुमार आहे ना, तो माझं जगणं सुद्धा मुश्किल करून टाकेन. तर दुसरीकडे रिया रागातच विचारते, "काय रे, तुला लायसन्स कोणी दिलं रे? तुझं ना असं इन्व्हेस्टिगेशन करून तुझं लायसन कॅन्सल केलं पाहिजे, कारण तुला गाडी धड चालवता सुद्धा येत नाही. तू कंटिन्युअस फोनवर बोलतोस आणि ॲरेगंट आहेस, ॲरेगंट." असं म्हणून ती त्याला खूपच "अरे तुला काय वाटतं रे, दुसऱ्यांचं लाईफ म्हणजे काय टाइमपास आहे का?" तेव्हा आता एका मुलीने माझा अपमान केल्यामुळे सत्याला खूपच राग येतो. त्यावेळी आता तो चिडलेला असतो, पण मीराचं बोलणं त्याला आठवतं की तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा गोष्टी करू शकता. तुमचा राग घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी गोड पदार्थांची नावं घ्या, फळांची नावं घ्या. तेव्हा आता तो मोठ्यानेच म्हणतो, "बासुंदी, रसगुल्ले, खीर, सोनपापडी आणि मोतीचूर लाडू." तो आता लाडवांची नावं घेत असतो. तेव्हा रिया रागातच म्हणते, "अरे गप्प बस." त्याचवेळी कलाकंद, पेढा, बासुंदी, जिलेबी आणि त्याचबरोबर अशी खूप गोड पदार्थांची तो नावं घेतो. तेव्हा रिया गैरसमज करून घेते आणि म्हणते, "हाऊ डेअर यू, तू मला माझ्यासमोरच फ्लर्ट करतो का? तू मला जिलेबी म्हणालास, जिलेबी? अरे तू ना स्वतः कारल्याची आणि वांग्याची भाजी आहेस. नॉनसेन्स, टेवर लिमिट हा." असं म्हणून आता ती खूपच त्याच्यावर चिडते. त्यानंतर सत्य आता पुढे पुढे जातो आणि ज्या ठिकाणी रियाला उतरायचं असतं त्या ठिकाणीच तो गाडी थांबवतो. तर समोर आता रवी उभा असतो. रवीने लांबूनच पाहिलेलं असतं की सत्याची गाडी आली आहे म्हणून, आणि त्यामध्येच नेमकी रिया बसली आहे. तेव्हा रवी आता पटकन लपून बसतो, तर सत्या पटकन ब्रेक मारतो. रिया गाडीतून खाली उतरते आणि म्हणते की "बघ आता मी ना काय काय करते ते." असं म्हणून समोर जे पोलीस उभे असतात ना, त्या पोलिसांकडे जात ती सत्याची तक्रार करते. तेव्हा सत्यासुद्धा आता रागातच गाडीतून खाली उतरतो आणि रबडी, चॉकलेट पुडिंग वगैरे असे शब्द मारत तो आता पुढे पोलिसांजवळ जातो. हा रिया लगेच आता सत्याची तक्रार करत पोलिसांना म्हणू लागते, "हा पहा, मला रबडी आणि रसमलाई म्हणतोय. त्यावेळी तू काय हिला फ्लर्ट करतो की काय?" असं आता रागातच पोलीस विचारतात. त्यावेळी सत्या म्हणतो, "गैरसमज होतोय तुमचा." खरं तर तो त्याचा राग कमी करण्याचा प्रयत्न करून गोड पदार्थांची नावं घेत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो की "काला जामून." असं म्हणून आता तो रागातच रियाकडे पाहतो. तेव्हा रियाला वाटतं आता त्याच्याकडे पाहतच राहते, कारण आता तो पोलीस जरा रंगाने सावळा असतो आणि म्हणून रियाला असं वाटतं की आज सत्या हा त्या पोलिसांनाच काला जामून म्हणालाय, म्हणून ती आता हसत असते. तर पोलीस आता त्याच्याकडे अजूनच रागात पाहू लागतात. इकडे मीराचं लक्ष कशातच लागत नसतं, कारण सत्या तिकडे काय गोंधळ घालणार हेच तिला आत्तापर्यंत माहीत नसतं. ती म्हणते, "यांनी डोसकं शांत ठेवलं म्हणजे बरं होईल जरा. माझं इकडे लक्ष कशातच लागत नाहीये." तर इकडे मीराने आता पुन्हा एकदा सत्याला कॉल केलेला असतो. तेव्हा तिला समजतं काहीतरी गडबड झाली आहे. तर इकडे आता रिया म्हणते की "अहो सर, तुम्हाला समजलं का? हा ना तुम्हाला आत्ता काय म्हणाला, किती अरोगंट आहे पाहिलं का? हा तुम्हाला ना काला जामून म्हणाला, म्हणजे तुमच्या वर्णावरून तुम्हाला तो आता काही पण बोलायला लागलाय." त्यावेळी आता सत्या म्हणतो, मी असं काही बोललेलो नाहीये, मी कशाला यांना बोलू?" त्याचवेळी आता रिया म्हणते की "हो तुम्हालाच म्हणाला. सर यांना विचारा ना, हा असं का म्हणाला बरं तुम्हाला, काला जामून वगैरे." असं म्हणून ती सुद्धा थोडी हसत असते. त्यानंतर आता इकडे मीराला समजतं घोळ काय झालाय. तेव्हा ती आता म्हणते, "मिठाई खूप झाली, आता पाडेच म्हणा तुम्ही." त्यानंतर आता सत्याला रागातच पोलीस हे म्हणतात की "बोलतोस की नाही रे काही, की तुझ्या निर्लज्जपणाचे पाडे तुलाच मी बोलायला लावू? बोल बरं पटकन. अरे तू असं का बोलतोस?" असं म्हणून आता पोलीस त्याच्यावर चिडतात. तेव्हा रिया आता म्हणते की "बोल बोल, आता बोल."
तर सत्य आता बेकबे बेदुने 4 असे पाढे बोलू लागतो आणि राग कमी करण्याचा आता तो स्वतः प्रयत्न करत असतो. मीरा जे सांगेल तसंच तो वागत असतो. त्यानंतर आता ते साहेब म्हणू लागतात की अगोदर गाडीचे कागदपत्र दाखव, तू लिगली गाडी चालवतोस का, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड सगळं. मग आता मीरा हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते वाद घालत बसू नका, त्यांना अगोदर सर्व लायसन्स वगैरे दाखवा. मग आता सत्या ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच गाडीतून लायसन घेऊन येतो आणि लगेच त्या साहेबांना दाखवतो. तेव्हा ते साहेब म्हणतात हे तर सगळं ओके आहे. मग आता सत्याला ते म्हणतात की तुम्ही जा म्हणून. आता त्यावेळी सत्या गाडीत बसून गाडी चालवायला लागतो. त्यावेळी इकडे आता रिया म्हणते अहो तुम्ही त्यांना असं कसं जाऊ दिलं, कारण ते तर माझे पैसे घेऊन पळाले. त्यावेळी आता साहेब म्हणतात तुम्ही दुसरी गाडी घ्या, तुम्हाला त्रास होतोय ना त्या गाडीत, तर त्याचे डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर आहेत त्यामुळे आम्ही त्याला काही बोलू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला त्रास होत असेल तर दुसरी गाडी पकडा आणि जा. मग रिया आता म्हणते माझे पैसे वायला जातील त्याचं काय. तेव्हा आता एक गप्प बस रसमलाई असं ते साहेबच स्वतः रियाला म्हणतात. तेव्हा रिया म्हणते काय, मी रसमलाई असं म्हणून ती पण आता भडकते. तेव्हा ती म्हणते माझे पैसे. मग आता ते साहेब लगेच आता सत्याला म्हणतात गाडी थांबव रे. आता सत्या हा गाडी थांबवतो. त्याच वेळी मग रिया आता गाडीत बसते आणि थँक्यू असं म्हणून तेथून ते दोघेही जायला निघतात. तर सत्य आता स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करतो. त्यानंतर ते साहेब आता म्हणतात की हे दोघे ना जरा वेडपटच आहेत, बावळट कुठले असं म्हणून ते आता पोलिसच खूप त्याला बोलू लागतात. त्यावेळी आता दुसरीकडे मीराही झाडून काढत असते आणि सत्याला विचारते काय हो, ती पुन्हा बसली की काय तुमच्या गाडीत. तेव्हा सत्या म्हणतो हो बसली ना. मग आता मीरा म्हणते तुम्ही डोकं ना जरा शांत ठेवा, तिने काहीही बोलू दे पण तुम्ही एकही शब्द तोंडातून काढायचा नाही, एकदम शांतच राहायचं. मग आता रिया म्हणते तू सायकोलॉजिस्टकडे जा आणि ना जरा ट्रीटमेंट घे, कारण तुझं डोकं ना आउटडेटेड झालंय, फिरलंय ते. त्यावेळी आता मीरा म्हणते की तुम्ही ना शांत राहा आणि जरा एखादं गाणं म्हणा. तेव्हा सत्या आता ससा रे ससा दिसतोस कसा, कापूस पिंजून ठेवलाय कसा, हे गाणं जेव्हा म्हणू लागतो तेव्हा रियाला वाटतं माझ्या केसांवरूनच हा बोलतोय. त्यामुळे ती आता रागातच त्याला विचारते काय रे गप्प बस, अरे एका वेळी तू मगाशी कोणतंही गाणं म्हणत होता, पाढे बोलत होता, रसमलाई वगैरे म्हणत होता आणि आता हे बालगीत गातोय. अरे तुझ्यामध्ये ना धमकच नाहीये माझ्याशी डिरेक्ट बोलण्याची, आहे का, बोल ना बोल, असं रिया त्याला आता चिथवू लागते. तेव्हा मीरा आता सत्याला फोनमधून सांगत असते एकदम शांत राहा. मग सत्या म्हणतो धुमके तू प्लीज. त्याच वेळी रिया बोलते की अरे बोल ना आता, दातखिळी बसली आहे का तुझी. तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो आणि तो रागातच तिला आता काही पण बोलणार असतो. तेव्हा मीरा म्हणते शांत, एकदम शांत, शिवी नाही असं म्हणून ती त्याला समजावते. तेव्हा सत्य आता हसतो आणि नाच रे मोरा हे गाणं म्हणू लागतो. तेव्हा रिया आता पुन्हा म्हणते की तू ना खरंच अशक्य आहेस, तुला माझा बॉयफ्रेंडच सरळ करणार. तर आता सत्या म्हणतो गप्पा बस. मग आता मीराला समजतं पुन्हा त्याला राग आलाय. ती आता म्हणते की तुमच्या रागावर जरा कंट्रोल ठेवा आणि जर हा कंट्रोल ठेवला तरच तुम्ही बाबांच्या सरांना धडा शिकवणार. मग आता सत्या जोरातच ओरडतो धूमकेतू याचा इथे आणि तिथे काय संबंध, जे करायचं होतं ते करून तर झालंय ना, कारण आता या पोरीक बघायचा टाइम आलाय असं म्हणून तो जोरातच ब्रेक मारतो. त्यावेळी आता रागातच सत्या हा गाडीतून खाली उतरतो. तेव्हा रिया विचारते काय रे गाडी कशाला थांबवलीस. तेव्हा तो आता मागचा दरवाजा उघडतो आणि तिला आता हात पकडून तिचा खाली उतरायला सांगतो. तेव्हा ती आता खाली येते आणि विचारते काय. मग आता तो म्हणतो बोलव तुझ्या बॉयफ्रेंडला ना आता इकडे बोलवच, आणि हिम्मत असेल तर त्याला म्हणावं आत्ताच्या आत्ता इथे ये, आता मला बघू देच कोण माकड आहे ते, असं म्हणून आता तो खूपच भडकतो. तेव्हा मीरा आता फोनवर म्हणते की अहो तुम्हाला कसं समजत नाही. तेव्हा सत्या म्हणतो की नाही मी अजिबात शांत होणारच नाही, कारण हिला सुद्धा कळायला हवं ना मी काय चीज आहे ते. मग आता मीरा म्हणते तुम्हाला जर शांत राहता येत नसेल ना तर माझा चेहरा डोळ्यासमोर आणा. मग आता सत्या तसा प्रयत्न करत असतो. तेव्हाच आता रिया रागात म्हणते हॅलो, तुम्हाला असं मध्ये सोडू शकत नाही, कारण या राईडचे पैसे मी पे केलेत. त्यानंतर आता तुझी ही राईड ना कॅन्सल असं म्हणून तो आता मोबाईलमधून ती राईड कॅन्सल करून टाकतो आणि रियाला म्हणतो काय ग पैसे पैसे करते सारखं, असं म्हणून खिशातून पैसे काढतो. तिने दिलेले पैसे तिला तिच्या हातावर टेकवतो आणि म्हणतो निघ आता, जिथे निघायचंय ना तुला, कुणाची गाडी शोधायची असेल तिथे निघ. मग आता इकडे मीरा
तर डोक्यालाच हात लावते, कारण सत्या खूप भडकलेला असतो. तेव्हा मात्र आता सत्या रागातच तिच्याकडे पाहू लागतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये रागातच आता पंकज घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलवतो आणि सत्याचं जे शर्ट असतं ना, ते पंकजच्या कपड्यांमध्ये चुकून गेलेलं असतं. सत्यालाही तो बाहेर बोलवतो आणि त्याच्या अंगावर शर्ट फेकत म्हणतो, तुझं हे घाणेरडं शर्ट माझ्या इकडे नको आहे, कारण तुझ्या या घामाच्या कपड्यांचा वास माझ्या कपड्यांना आलेला मी अजिबात सहन करणार नाही. तेव्हा सत्या आता रागातच पंकजची कॉलर पकडतो आणि आता त्याला मारणार असतो. तेव्हा मीरा म्हणते, अहो. मग आता सत्या लगेच शांत होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.